एका टेलरच्या दुकानात एक सुंदर मुलगी आली आणि एक कापड घेऊन म्हणाली, माझे माप घ्या आणि अमुक डिझाईनचा ड्रेस तयार करून द्या. टेलर तिचे माप घेत असताना अचानक त्या मुलीने स्वतःचे कपडे फाडले आणि मोठ्याने किंचाळू लागली. मुलीच्या आरडाओरड्यामुळे दुकानाच्या बाहेर गर्दी जमली. मुलीने तिथे उपस्थित लोकांना सांगितले, तर मी फक्त माझे कपडे शिवायला आले होते, पण या टेलरने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. देवाचे आभार की तुम्ही सर्वजण वेळेवर आलात, नाहीतर माझी इज्जत धोक्यात आली असती. टेलरने तिचे बोलणे ऐकून सांगितले, ही मुलगी खोटे बोलत आहे आणि माझ्यावर खोटा आरोप लावत आहे. पण मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून लोकांनी टेलरच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवला नाही आणि त्याला बेदम मारहाण केली. नंतर लोकांनी टेलरला पोलीस स्टेशनमध्ये नेले. तब्बल 45 दिवसांनी शपथपूर्वक जबानी दिली की हा माणूस त्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. साक्षीदारांच्या उपस्थितीत न्यायालयाने टेलरला 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड ठोठावला. 5 वर्षांनी जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला, तेव्हा त्याला समजले की तीच मुलगी आता असिस्टंट कमिशनर बनली आहे. टेलरने आपला व्यवसाय सोडला आणि फकीर बनून असिस्टंट कमिशनरच्या घरासमोर जाऊन बसला आणि एक दिवस अचानक आवर्जून हा टेलर मास्टर होता, जो स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही कपडे शिवत असे. तो असे डिझाईन तयार करत असे की मुलींना त्यांचे शिवणकाम आवडत आणि त्यामुळे त्याच्या दुकानात पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांची गर्दी असत. त्याने आपल्या दुकानात 20हून अधिक कारागीर ठेवले होते, कारण कामाचा ओघ खूप जास्त होता. कपडे शिवण्याच्या कलेत तो विशेष प्रवीण होता, त्यामुळे त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याने आपल्या भावासाठी एक वेगळी दुकान उघडली होती. संध्याकाळची वेळ होती. त्याचे सर्व कारागीर आपापल्या घरी निघून गेले होते. तो दुकानात एकटाच बसून कपड्यांची मोजणी करत होता. अर्ध्या तासाने त्याचं दुकान बंद करून घरी जाण्याचा विचार होता. तो दुकान बंद करणार होता तेवढ्यातच एक मुलगी आत आली. तिच्या हातात एक महागडा ड्रेस होता. मुलीने आवर्जून म्हणाले, तुमच्या कामाची खूप प्रशंसा ऐकली आहे, म्हणूनच खास दुसऱ्या शहरातून तुमच्याकडे आले आहे. तिने तो ड्रेस आवर्जून दिला आणि मग आपल्या बॅगमधून एक मोबाईल काढला. मोबाईलवर एक डिझाईन दाखवत तिने म्हणाले, मला या डिझाईनचा एक ड्रेस तयार करून घ्यायचा आहे. अर्जुनने एका आठवड्याचा वेळ मागितला, पण मुलीने म्हटले, माझ्या बहिणीचे लग्न आहे, त्यामुळे मला हा ड्रेस 3 दिवसाच्या आत हवा आहे. अर्जुनने सहमती दर्शवत म्हणाले, ठीक आहे, मी 3 दिवसात ड्रेस तयार करून देईन. नंतर मुलीने अर्जुनला सांगितले, तुम्ही माझे माप घेऊन टाका. पण अर्जुनने उत्तर दिले, मी स्त्रियांचे माप घेत नाही. तुम्ही कागदावर तुमचे माप लिहून द्या, जेणेकरून मी त्यानुसार ड्रेस तयार करू शकेल. मात्र त्यानंतरही मुलगी वारंवार आग्रह करत होती की तुम्हीच माझे माप घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर काही अडचण येणार नाही आणि ड्रेस बिघडणार नाही. अर्जुन त्या मुलीचे माप घ्यायला लागला तेव्हाच ती अचानक जोरजोरात किंचाळू लागली. अर्जुन त्या मुलीच्या वागण्याने हैराण झाला की एवढ्या जोरात ओरडू लागली की अर्धा बाजार तिच्या आवाजाने गोळा झाला. लोकांची गर्दी अर्जुनच्या दुकानात जमा झाली. गर्दीतल्या एका व्यक्तीने मुलीला विचारले, काय झाले, तुम्ही का ओरडत आहात? मुलीने उत्तर दिले, मी याच्या प्रसिद्धीबद्दल ऐकून त्याच्या दुकानात ड्रेस शिवायला आले होते, पण त्याने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, ही खोटे बोलत आहे. मला माहीतही नाही माझ्यावर खोटा आरोप का करत आहे आणि यामागे तिचे काय उद्दिष्ट आहे, पण या गोष्टीत कोणतीही सत्यता नाही. गर्दीत असलेल्या लोकांनी काही विचार न करता अर्जुनला मारायला सुरुवात केली. त्याच्या हातात जे होतं तेच तो अर्जुनवर फेकू लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याचं पाहून एका वयोवृद्ध व्यक्तीने लोकांना समजावत, तुमचं हे वर्तन योग्य नाही, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. चांगलं होईल की याला पकडून पोलीस स्टेशनला नेलं जावं, जेणेकरून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येईल. लोकांनी त्या वृद्धाच्या सल्ल्याला मान्यता देत अर्जुनला मारत मारत पोलीस स्टेशनला नेण्याचा निर्णय घेतला. ती मुलगी, जिचं नाव ईशा होतं, ती फाटके तुटके कपडे घालून गर्दीच्या मागे मागे पोलीस स्टेशनला पोहोचली. इन्स्पेक्टरला गर्दीने सांगितलं की याच टेलरने मुलीचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या किंचाळण्या ऐकून आम्ही इथे आलो, याला पकडून तुमच्याकडे आणलं.
इन्स्पेक्टरने मुलीचे कपडे पाहिले व तिचे जबाब नोंदवले. मुलीनेही तेच सांगितले की याने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, पण देवाची कृपा आणि या लोकांमुळे माझा जीव वाचला आणि माझी इज्जतही. 45 नागरिकांनी या टेलरच्या विरोधात साक्ष दिली, त्यामुळे त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. नंतर न्यायालयाने त्या टेलरला 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड ठोठावत ही बातमी त्या शिवणकाम करणाऱ्या अर्जुनसाठी एखाद्या डोंगरासारखी कोसळली, कारण त्याला याची अजिबातही अपेक्षा नव्हती. काही दिवसापूर्वी त्याचा व्यवसाय झपाट्याने वाढत होता. संपूर्ण शहरात त्याच्या शिवणकामाची चर्चा होती आणि लोक त्याच्या कामाबद्दल खूप पसंत करत होते. पण आता तो खूप चिंतेत होता, कारण दुकान सांभाळणारा कोणीच नव्हता. त्याचा भाऊ दुसऱ्या शहरात काम करत होता आणि त्याचे कारागीर इतके कुशल नव्हते की त्याच्या अनुपस्थितीत काम करू शकतील. जेलमध्ये बसलेला अर्जुन वारंवार हाच विचार करत होता की ती मुलगी कोण होती आणि तिने त्याच्याशी असे का केले. तो आपल्या भूतकाळाचा आढावा घेऊ लागला. अशा कोणत्याही गोष्टी घडल्या असतील ज्यामुळे ती मुलगी त्याची शत्रू बनली. त्याने तर पहिल्यांदाच तिला पाहिले होते. याआधी त्याचा कधीच सामना झाला नव्हता. मग त्याने असे का केले? अर्जुनच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते आणि जेव्हा त्याच्या आईला त्याच्या अटकेची बातमी कळली तेव्हा ती घाबरलेली धास्तवत आपल्या मुलीला भेटायला आली. आईच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून अर्जुनने तिला धीर दिला आणि म्हणाला, आई, मी लवकरच जेलमधून बाहेर येईल. मी एका वकिलासोबत बोललो आहे. माझी जामीन निश्चित होईल. आईने विचारले, त्या मुलीने तुझ्याबद्दल असे का केले? तिची तुझ्याशी काही दुश्मनी होती का? अर्जुन आपल्या आईला समजावू लागला, मी तिला ओळखत नाही. मला माहिती नाही की तिने असे का केले. आई म्हणाली, कदाचित एखाद्या दुसऱ्या दुकानदाराने तुझ्याविरुद्ध कट रचला असेल आणि त्या मुलीला तुझ्या दुकानात पाठवले असेल, जेणेकरून तुझा व्यवसाय बंद पडेल. अर्जुन म्हणाला, आता याबद्दल काही सांगणे घाईचे होईल. सध्या तरी मी काही ठामपणे सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला वचन देतो की सत्य शोधण्याचा प्रयत्न करेन. जेलमध्ये त्याचे दिवस रात्र खूप कठीण जात होते. जसा वेळ जात होता तसतशी त्याची चिंता वाढत होती, कारण दुकान सांभाळणारे कोणीही नव्हते. दिवाळी जवळ येत होती आणि अनेक असे कपडे होते जे दिवाळीपूर्वी तयार करायचे होते, पण त्याच्या अनुपस्थितीत ते शक्य नव्हते. वकिलाकडूनही काही चांगली बातमी मिळाली नाही. त्याचा जामीन अर्ज फेटाळला गेला होता आणि न्यायालयाने त्याची शिक्षा व दंड कायम ठेवला होता. या परिस्थितीत तो खूप चिंतेत होता, आपल्या घरासाठी, आपल्या आईसाठी आणि आपल्या व्यवसायासाठी. जेलमधील प्रत्येक दिवस त्याच्यासाठी खूप जड जात होता. 5 वर्षाचा काळ त्याला 50 वर्षासारखा वाटत होता. जेलमध्ये त्याची ओळख रघु नावाच्या एका कैद्याशी झाली. अर्जुनने त्याला आपली संपूर्ण कहाणी सांगितली. तेव्हा रघु हसला. अर्जुनने आश्चर्याने विचारले, तुम्ही माझी समस्या ऐकून हसत का आहात? रघुने उत्तर दिले, कारण माझी कहाणी अशीच काहीशी आहे. खरं तर येथे असलेल्या बहुतेक लोकांची कहाणी सारखीच आहे. 90% येथे विनाकारण निर्दोष असूनही शिक्षा भोगत आहेत. या देशात ज्याच्याकडे पैसा, संपत्ती आणि सत्ता आहे तो गुन्हा करूनही मोकळा फिरतो, तर गरिबांना खोट्या साक्षीदारांच्या मदतीने कैदेत टाकले जाते. अर्जुन हे ऐकून चकित झाला आणि त्याने विचारले, तुमच्याबरोबर काय घडले? काय अन्याय झाला? त्याने सांगितले, मी लोहार आहे. लोखंडी साधने तयार करणे आणि त्याची दुरुस्ती करणे माझे काम आहे. एके दिवशी मी माझ्या दुकानात काही साधने घेऊन घरी जात होता, तेव्हा रस्त्यावर एक माणूस पडलेला दिसला. तो पुन्हा पुन्हा पाणी मागत होता. मला वाटले की तो अडचणीत आहे आणि तहानलेलाही आहे. मी ताबडतोब माझी पाण्याची बाटली घेऊन त्याच्याजवळ गेलो, पण पाहिले की तो जीवन मरणाच्या सीमेरेषेवर आहे. जरी तो पाणी मागत होता तरी त्याला पिण्याची ताकद नव्हती. माझी अडचण तेव्हा आणखीच वाढली होती जेव्हा मी पाहिले की कोणीतरी त्याच्या छातीत खंजीर खुपसला होता. या परिस्थितीत मला काहीच कळत नव्हते की काय करावे. आधी वाटले की याला मदत करून इस्पितळात घेऊन जावे. नंतर भीती वाटली की कुठे मीच अडचणीत सापडणार आहे ना. मी विचार करतच होतो की अचानक एक पोलीस व्हॅन तिथून गेली. एक पोलीस व्हॅनमधून उतरला आणि त्याने पाहिले की एक माणूस जमिनीवर पडलेला आहे आणि माझ्या हातात काही साधने आहेत. काही विचार न करता त्याने समजून घेतले की मीच त्याचा छातीत खंजीर खुपसला आहे. पोलिसांनी मला अटक केली. मी वारंवार सांगत होतो की मी त्याला जखमी अवस्थेत रस्त्यात पडलेला पाहिले आणि त्याला मदत करायला होतो.
तेवढ्यात तुम्ही पोचलात आणि मला पकडले. पण त्यांनी माझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. तो माणूस मरून गेला आणि माझ्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला. मला या तुरुंगात 8 वर्ष झाली आहेत आणि खुनाच्या गुन्ह्यात मला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पण आता मी या कैदेतून अगदी कंटाळून गेलो आहे आणि माझ्या मनाची इच्छा आहे की मला फाशीची शिक्षा व्हावी. हे ऐकून अर्जुन म्हणाला, तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहात. तुम्हाला तुमच्या कुटुंबियाची काही जाणीव नाही का? तुमच्या नसण्याने त्यांच्यावर काय संकट पोहोचेल याचा विचार कधी केला आहे का? लोहार म्हणाला, माझ्या हसण्याने किंवा नसण्याने कोणालाही काही फरक पडत नाही, कारण माझी बायको मला सोडून गेली आहे. माझे आईवडीलही आता हयात नाहीत. ज्या भावांना मी मेहनत करून शिकवले, मोठ्या पदापर्यंत पोहोचले, त्यांनी मला सोडले. त्यांना माहीत होतं की मी संकटात अडकलो आहे आणि तुरुंगात चक्की पिसत आहे. पण तरीही ते फक्त एकदाच मला भेटायला आले आणि त्यानंतर कधीच परत आले नाही. भाऊ, हीच दुनिया आहे. कठीण काळात लोक तुम्हाला सोडून जातात, पण जेव्हा तुम्ही श्रीमंत आणि सुखी असता तेव्हा लोक तुमच्याशी मैत्री करायला उत्सुक असतात. अर्जुनने लोहाराला म्हटलं, मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे. अगदी असंच होतं. फक्त एवढीच प्रार्थना करूया की आयुष्यात वाईट काळ कधी येऊ नये, जसा अचानक तुझ्यावर आणि माझ्यावर आला. अर्जुनने लोहाराला विचारलं, जर तुला काही गैर वाटत नसेल तर मी तुला एक प्रश्न विचारू इच्छितो. कधी तुझ्या आयुष्यात अशी काही चूक झाली का जिचा तुला खूप पश्चाताप आहे, की काश असं झालं नसतं? लोहार थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, होय, एक गोष्ट आहे जिचं दुःख मला आयुष्यभर राहील. एकदा मी माझ्या दुकानात बसलो होतो आणि हाताने धार करत होतो. तेव्हाच माझी बायको मला जेवण घेऊन परत निघून गेली. मी कामात मग्न होतो आणि विचार केला की काम संपल्यावर निवांतपणे जेवण करीन. मी हत्यारे धार करण्याच्या कामात गुंतलेलो असताना अचानक एक मांजर आली आणि माझं जेवण खराब करून गेली. जेवण जमिनीवर पडले आणि ते खाण्यायोग्य राहिले नाही. त्या दिवशी दुपारी मी उपाशी राहिलो आणि मला त्या मांजरीवर खूप राग आला. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा माझं नुकसान केलं. तेव्हा मी ठरवलं की ह्या मांजरीला पकडून कुठेतरी लांब जंगलात सोडून देईन. एके दिवशी जसे मी माझ्या दुकानात आले, मी पटकन दुकान आतून दार बंद करून टाकले. रोशनदारसुद्धा व्यवस्थित बंद केले, जेणेकरून ती बाहेर जाऊ शकणार नाही. मग मी टॉर्च घेऊन तिला शोधायला लागलो. थोड्या वेळात पाहतो तर ती एका कोपऱ्यात डुबकी मारून बसली होती. मी जसं तिला पकडण्यासाठी पुढे सरकलो तसे तिने जोरात उडी घेतली आणि सरळ जळत्या भट्टीत जाऊन पडली. हे पाहून माझं काळीज कापलं. मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला असता, पण ते शक्य नव्हतं, कारण आग खूप मोठी लागली होती. तिच्या ओरडण्याच्या आवाजाने माझ्या अंगावर शहारे आले. आजही तिच्या त्या किंकाळ्या माझ्या कानात घुमतात आणि ह्याच गोष्टीचं मला खूप दुःख वाटतं. काश मी तिला पकडण्याचा प्रयत्न केला नसता तर ती बिचारी जळली नसती. काही दिवसानंतर जेव्हा मी माझ्या दुकानाच्या छताकडे पाहिले तेव्हा तिथे मांजराच्या 3 मृत पिल्लांचे शव पडले होते. ती बिचारी आपल्या आईची वाट पाहत होती की ती काहीतरी खायला आणेल, पण दुर्दैवाने तिची आई तर आधीच मरण पावली होती. आईच्या प्रतीक्षेत ते पिल्ले उपासमारीने तडफडून मरण पावली. कधी कधी मला असं वाटतं की मी अशा शिक्षेत अडकलो आहे ज्यात माझी काही चूक नाही. कदाचित त्या मांजराचे मला शापवाने लागले असेल. त्याच्यानंतर लोहाराने अर्जुनला विचारले, तुला काय आयुष्यात कधी कोणत्या गोष्टीचा पश्चाताप झाला का? अर्जुनने उत्तर दिले, आयुष्यात कोणताही पश्चाताप नाही, पण काही लोक माझ्या जीवनातून निघून गेले त्याची जाणीव आजही जाणवते. रात्रंदिवस सरकत राहिले आणि कधी 5 वर्ष उलटून गेले हे कळलेच नाही. आज अर्जुनच्या तुरुंगातील शेवटचा दिवस होता. तो लोहाराला मिठी मारून निरोप घेत होता. लोहाराच्या डोळ्यात अश्रू होते, कारण या 5 वर्षात अर्जुन त्याचा अतिशय जवळचा मित्र बनला होता. दोघेही एकमेकांसोबत आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत होते. तुरुंगात लोहाराचा अर्जुन एवढा जवळचा मित्र झाला होता की त्याला दुसरा कोणीही इतका जवळचा वाटला नाही. आज अर्जुन तुरुंगातून तर सुटला, पण त्याच्या मनात ईशाविषयी प्रचंड राग भरलेला होता. तो तिला विसरू शकत नव्हता, कारण तिच्यामुळे त्याचा संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. अर्जुनचे सर्व कारागीर त्याला सोडून गेले, इतर दुकानामध्ये कामाला गेले होते. नव्याने काम सुरू करणे सोपे नव्हते, कारण 5 वर्षात खूप काही बदलले होते. परिसरात नवीन दुकाने उघडली होती आणि काही बुटीकही
सुरू झाले होते, जिथे रेडीमेड्स कपडे मिळत होते. अर्जुनच्या आईला जाणवले होते की तिचा मुलगा ईशाच्या शोधात आहे आणि त्यामुळे तो रात्रंदिवस बेचैन असतो. तिने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, "पहा, जे काही झाले ते कदाचित एखाद्या शत्रूची साजिश किंवा काहीतरी वेगळे, पण तू त्या मुलीला विसरून जा." पण अर्जुन वारंवार म्हणायचा, "मी त्या मुलीला कसं विसरू, जिने मला बरबाद करून टाकलं, संपूर्ण शहरात माझी बदनामी केली, माझे मित्र मला सोडून गेले आणि हे सगळं त्या एका स्त्रीमुळे. मला आयुष्यात किमान एकदा तरी तिच्यासमोर उभं राहायचं आहे आणि विचारायचं आहे, तिने असं का केलं?" अर्जुनने अनेक दिवस ईशाचा शोध घेत राहिला, पण ती त्याला सापडलीच नाही. तेव्हा त्याने आपल्या काही मित्रांना जबाबदारी दिली की ते त्या मुलीबद्दल माहिती काढून पाहतील. ती कुठे आहे आणि काय करत आहे. सुमारे 1.5 महिन्यानंतर त्याच्या मित्राने त्याला सांगितले, ईशाचा पत्ता लागला आहे आणि ती तिच्या घरचाही पत्ता मिळाला आहे. पण त्याने अर्जुनला एक इशारा दिला, "मी तुला एवढंच सल्ला देईन की त्या मुलीपासून दूर राहा. तेच तुझ्यासाठी योग्य आहे." अर्जुनने विचारले, "मी तिच्यापासून दूर का राहावे?" त्यावर त्या मित्राने उत्तर दिले, "कारण ती आता एक मोठी सरकारी अधिकारी झाली आहे. तिने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आता असिस्टंट कमिशनरच्या पदावर विराजमान झाली आहे." अर्जुन म्हणाला, "जर ती खरोखरच अधिकारी झाली असेल तर काय झाले? तिला उत्तर द्यावेच लागेल." अर्जुनला अजूनही विश्वास बसत नव्हता की तीच मुलगी अधिकारी कशी बनू शकते, कारण ती तर कपटी आणि खोटारडी होती. तिच्यामुळेच त्याचे आयुष्य खराब झाले होते. तिने 45 लोकांना मूर्ख बनवले होते, तरी सर्वजण तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होते की ती खरी बोलत आहे. अशी मुलगी इतक्या उच्च पदावर कशी पोहोचू शकते? त्यामुळेच तो स्वतः सत्य जाणून घेण्याचे ठरवत होता. ती खरंच अधिकारी झाली आहे की नाही. पुढच्या सकाळी तो घराबाहेर पडला आणि असिस्टंट कमिशनर हाऊससमोर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याने पाहिले, एका मोठ्या गाडीतून ईशा बाहेर येत आहे. तिची सुरक्षा खूप कडेकोट आहे. ईशाला पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याला 5 वर्षांपूर्वी तो काळ आठवला, जेव्हा ईशा त्याच्या दुकानात आली होती आणि तिने स्वतःचे कपडे फाडले होते. जरी त्याची खूप इच्छा होती, तरी कडेकोट सुरक्षेपुढे तो ईशाशी बोलू शकत नव्हता. म्हणूनच त्याने वेषांतर करून फकीराचा वेष धारण केला आणि असिस्टंट कमिशनर हाऊससमोर जाऊन बसला. त्याला आशा होती की कधीतरी ईशाला त्याच्यावर दया येईल आणि ती त्याला भिकेत काही पैसे देईल. तो क्षण त्याच्यासाठी योग्य असेल, जेव्हा तो तिच्याशी बोलू शकेल आणि विचारू शकेल की तिने त्याच्यासोबत असे का केले. पण दुर्दैवाने तो आपल्या उद्दिष्टात अयशस्वी होऊ शकला नाही. ईशाने कधीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही किंवा एकदाही त्याला भीक देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट 1 महिना उलटून गेला आणि ईशाने एकदाही त्याच्याकडे नजर उचलून पाहिलेही नव्हते. त्याच्या सर्व प्रयत्नांचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्याने आपला टेलरचा व्यवसाय सोडून दिला. पण एक दिवस त्याची इच्छा पूर्ण झाली, जेव्हा त्याने वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली. असिस्टंट कमिशनर हाऊससाठी एक सफाई कर्मचाऱ्याची गरज होती, जो झाडू लावू शकेल. अर्जुनने या नोकरीसाठी अर्ज केला आणि त्याची निवड झाली. आता तो सहज ईशाला सामोरे जाऊ शकत होता. तो त्याच संधीचा प्रतीक्षेत करत होता की कुठल्या तरी प्रकारे ईशाच्या समोर येता येईल. एक दिवस जेव्हा तो झाडू लावत होता, ईशा तिच्या ऑफिसमध्ये एकटी होती. ती संधी उत्तम होती. अखेर त्याने त्या संधीचा फायदा घेतला आणि ईशाच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्याने खिशातून चाकू काढला. सिक्युरिटी गार्ड अर्जुनकडे धावू लागला, पण अर्जुनने लगेच चाकू ईशाच्या गळ्यावर ठेवला आणि धमकी दिली, "जर कोणीही माझ्याजवळ आले किंवा मला ईशाशी बोलण्यापासून रोखले तर मी हिचा चिरडून टाकेन." ईशाच्या आदेशावर सर्व सिक्युरिटी गार्ड परत आपापल्या जागी गेले. मग अर्जुनने पटकन दरवाजा आतून लॉक केला. त्यानंतर तो ईशाकडे वळून म्हणाला, "तुला माझी ओळख आहे का? जर नाही तर मी सांगतो. मी तोच अर्जुन आहे ज्याच्या दुकानात 5 वर्षांपूर्वी तू आली होतीस. तू माझ्यासोबत असं का केलं? तुझी माझ्याशी काय दुश्मनी होती?" ईशा काही वेळ शांत राहिली. मग ती अर्जुनकडे पाहत म्हणाली, "मी तुझ्या बहिणीचा बदला घेतला आहे." हे ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, "कोणत्या बहिणीचा बदला? मला काही समजले नाही. मी तुझ्या बहिणीबरोबर काय केले?" ईशा म्हणाली,
माझी बहीण पूनमचे नाव ऐकताच अर्जुनच्या अंगावर काटा आला. त्याला काही समजेनासे झाले की तो नक्की कुठे उभा आहे. याच्या खोल श्वास घेत म्हणाली, तू माझ्या बहिणीबरोबर जे केले ते मी कोणत्याही परिस्थितीत माफ करू शकत नव्हते. हे तुझे नशीब समज की तुझे प्राण वाचले, नाहीतर माझा हाच हेतू तुला संपवण्याचाही होता. तुझ्यामुळेच माझ्या बहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण कदाचित तिचे आयुष्य अजून बाकी होते म्हणून ती वाचली. जेव्हा तू माझ्या बहिणीला नकारलेस जेव्हा तू तिला लग्नाला नकार दिला, त्याच दिवशी तिने 3ऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. तिने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण झाडाझुडपामुळे तिचा जीव वाचला. अर्जुन म्हणाला, नकार मी नाही दिला तर पूनमने मला नकारले होते. दोघांची भेट एका बागेत झाली होती आणि त्या भेटीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अर्जुनने आपल्या आईला पूनमच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी पाठवले, पण त्याची आई रडतच परत आली. आईने सांगितले, त्यांनी केवळ मला नकार दिला नाही तर मला अपमानित करून घराबाहेर काढले. अर्जुनने पूनमला फोन केला, पण तिचा नंबर बंद येत होता. तो वारंवार फोन करत होता, पण नंबर सततच बंद येत होता. या घटनेनंतर अर्जुनने पूनमला विसरून टाकले, पण 6 वर्षांनंतर ईशाकडून त्याला खरी गोष्ट कळली की प्रत्यक्षात त्याच्या आईनेच या नात्याला नकार दिला होता. अर्जुनच्या आईने पूनमच्या घरच्यांना सांगितले होते की आम्ही अर्जुनचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवले आहे. माझ्या मुलाचे मोठमोठे दुकान आहेत आणि तुम्ही भाड्याच्या घरात राहता. तुम्ही तुमच्या मुलीचा संपूर्ण हुंडाही देऊ शकत नाही आणि मला अशी सून नको आहे. हे ऐकून पूनमने ठरले की खूप मेहनत करेल आणि समाजात स्वतःचे स्थान निर्माण करेल, कारण गरिबांना या समाजात कोणतीही इज्जत मिळत नाही. लोक फक्त पैशाचीच पूजा करतात. हे समजताच अर्जुन धावत आपल्या आईकडे गेला आणि तिला विचारले, आई, तू माझ्यासोबत असे का केले? मी तुझा मुलगा नाही का? तुला माझे सुख प्रिय नव्हते का? अर्जुनची आई लाजलेली होती. तिने म्हटले, बाळा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी माझ्या भाचीला या घरची सून बनवून इच्छित होते, पण तू पूनमवर प्रेम करू लागलास. आता मी माझ्या चुकीचे प्रायश्चित्त करू इच्छिते. मी स्वतः पूनमची माफी मागेन. अर्जुन आपल्या आईसोबत पूनमच्या घरी गेला. पूनमने अद्याप लग्न केले नव्हते. अर्जुनच्या आईने तिची माफी मागितली आणि अशा प्रकारे पूनम पुन्हा एकदा अर्जुनच्या आयुष्यात परत आली. दोघांनी एकमेकांतील सगळे गिले-शिकवे दूर केले, कारण त्यांच्या हृदयात अजूनही एकमेकांसाठी जागा होती. त्याने एकमेकांना माफ केले. माझी भगवंताकडे हीच प्रार्थना आहे की कोणाच्याही प्रेमात कधीच श्रीमंत गरीब अडथळा बनू नये. Right now, going into our second and final semi-final meeting, we have the Wild Rippers versus the Blue Raiders. Remember, there are no rules, so no matter what happens, the show must go on.